जैन सिद्धांत प्रवेशिकेचा दुसरा अध्याय आहे. त्या दुसऱ्या अध्यायामध्ये कर्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. कर्म स्वरूपाचं वर्णन या दुसऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये सगळ्या कर्माचे भेद, प्रभेद आणि त्यांचं पुन्हा सगळ्या व्याख्या वगैरे सांगतो. तर पहिला प्रश्न आहे, जीवाचे किती भेद आहेत? आपल्याला नेहमी माहिती आहे की ते भेद कोणते जीवाचे? कोणते? संसारी जीव आणि मुक्त जीव. संसारी मुक्त पण जीव आहे आणि संसारी पण जीव आहेत. जीवाचं लक्षण दोघांच्या मध्ये पण आहे. जीवाचं लक्षण काय आहे? उपयोग, हे जीवाचं लक्षण आहे. ते संसारी जीवामध्ये पण सापडतं आणि मुक्त जीवामध्ये पण सापडतं. म्हणजे दोघांच्या मध्ये काय भेद आहे? संसारी कुणाला म्हणायचं आणि मुक्त कुणाला म्हणायचं? तर पुढच्या वेळेस संसारी जीव कुणाला म्हणतात? कर्मसहित जीवांना. संसारी म्हणजे ज्यांचं लग्न झाले ते संसारी जीव अशी व्यक्ती नाही किंवा ज्यांना सगळा संसार आहे ते संसारी आणि ज्यांनी दीक्षा घेतली ते मुक्त असं नाही. तर कर्मसहित जोपर्यंत 8 कर्म आहेत त्यातले एक पण कर्म शिल्लक असेल तर तो संसारी आहे. एकूण 8 कर्माचे भेद वगैरे सगळे सांगणार आहेत पुढं. त्या कर्मानं जो सहित असेल त्याला काय म्हणायचं? कर्मसहित जीव. संसारी म्हणजे कर्मसहित जीवाला संसारी. आणि कर्मरहित सगळ्या कर्मांचा ज्याने नाश केला, कर्मांना रहित झाले, त्याला काय म्हणायचं? मुक्त जीव. आधी कर्मांना रहित झाले, तिथे पूर्ण मुक्त झाले. आर्यंत आचार उपाध्याय सांगोपर्यंत हे सुद्धा कसे आहे? कर्मानं सहित आहे. आर्यंतांना पण संसारी म्हणते. परंतु आर्यंत आपल्यासारखे संसारी नाही आहेत, परंतु अर्ध संसारी आहेत. कारण 4 घाती कर्मांचा त्यांनी नाश केला ना आर्यंतांनी. आर्यंतांचे किती कर्म नष्ट झाले? 4. 4 कर्म नष्ट झाल्यामुळे आपला संसार संपला आणि खरा संसार संपलाय त्यांचा. कारण का खरा संसार मोहनीय कर्मामध्येच आहे. मोहनीय कर्माचा अभाव झाला की बाकीचे कोणते कर्म राहतच नाही. थोडा काळ राहतील परंतु ते हळूहळू निर्जलित होऊन सगळे नष्ट होतात. सगळ्या कर्मामध्ये मोहनीय कर्म मुख्य आहे. मग 4 आघाती कर्मांचा अभाव झाल्यामुळं तिथं त्यांना आर्यंतांना काय म्हटलं? संसारी पण म्हणता येत नाही आणि मुक्त पण म्हणता येत नाही. सगळे कर्म नाही पण पूर्ण संसारी नाहीत आपल्यासारखे आणि कर्म पूर्ण रहित झाले त्यामुळे मुक्त पण म्हणता येत नाही. म्हणून त्याला आर्यंतांना काय म्हणतात? अरिहंत. या दोन्हींची मध्य अवस्था म्हणजे अर्धमुक्त त्याला म्हणतात. एक नाव पडते म्हणजे काय शंकराला? अर्धनारेश्वर. म्हणजे अर्धीच नारी म्हणजे तिथं शत्रू जे आहेत ते कर्म आहे ते शत्रू आहे आणि ते आता त्यांना आले नाही. किती नाही? अर्ध म्हणजे अर्ध शत्रू जन नाही असे ते ईश्वर आहे. म्हणून अर्धनारेश्वर म्हणतात त्याला. नारी शब्दाचा काय अर्थ होतो? न हरी, शत्रू नाही त्याला नारी म्हणतात. तर अर्धमुक्त, अर्ध संसारी म्हणलं तर चालतंय. अर्धमुक्त काय? 4 कर्मांचा नाश झाला म्हणून अर्धमुक्त झाले आणि 4 कर्म आहेत म्हणून अर्ध संसारी आहे.
अर्धमुक्त म्हणा, अर्ध संसारी म्हणा, किंवा त्याला नाव काय आहे अर्धनारीश्वर. अर्धी असं नारी म्हणजे मुक्तिरूपी लक्ष्मी घेतली तर ती अर्धी मुक्ती त्यांना प्राप्त झाल्या म्हणून अर्ध नारीचे ते ईश्वर आहे असं कुणाला आर्यंत. आणि बाकी सगळे जीव कर्मसहितच आहेत. 12व्या गुणस्थानापर्यंत सगळे जीव कर्मसहित आहेत. मग ते आचार्य असतील, उपाध्याय असतील, साधू असतील, गृहस्थ असेल, श्रावक असेल तर ते सगळे संसारीच म्हणायचे. आणि कर्मरहित कोण आहे तर सिद्धजीव, ते मुक्त आहे. आर्यंत अर्धमुक्त, सिद्ध पूर्णमुक्त आहे आणि बाकीचे सगळे जीव पूर्ण संसारी आहेत, कर्मसहित आहेत. आचार्य उपाध्याय साधू पण संसारी जीवांच्या मध्येच येतो. परंतु तो संसार म्हणजे कर्माचा संसार घ्यायचा. कर्म हा संसार आहे असं. कर्म पण 2 प्रकारचे आहेत, द्रव्य कर्म आणि भाव कर्म. तर 8 प्रकारचे जे कर्म आहेत ते द्रव्य कर्म आणि त्याच्या निमित्ताने जे जीवाला भाव होतात त्या कर्माच्या उदयाच्या निमित्तानं जे जीवाला उत्पन्न होणारे भाव त्याला म्हणायचं भाव कर्म. असे 2 प्रकारचे कर्म आहेत. दोन्ही कर्माने जे सहित आहेत ते संसारी आहेत आणि दोन्ही कर्मांना रहित आहेत ते मुक्त जीव आहेत. आणि सिद्ध जीव सगळ्या कर्माने रहित झाले. आता आपण सगळ्या कर्माने सहित आहोत हे कोणत्या अपेक्षेनं व्यवहाराने निश्चयाने पाहिलं तर सगळे जीव कसे आहेत म्हणून सांगितलं सिद्धा समान. सव्वे जीवाहू सुद्धाहू सव्वे सुद्धाहू शुद्ध नयानं सगळे संसारी जीव पण सिद्धांच्या सारखे शुद्ध. ते कोणत्या दृष्टीने म्हटलं? पर्याय दृष्टीने नव्हे. पर्याय दृष्टीने तर संसारीच आहे, परंतु ह्या पर्यायामध्ये असताना सुद्धा सिद्धांचं जसं स्वरूप आहे तसं आमचं स्वरूप आहे. परंतु त्या स्वरूपामध्ये काय झालेलं आहे? कर्माचं संयोग झालेलं आहे. द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नव कर्म हे 3 प्रकारचे कर्म आहेत. कर्म लक्षात ठेवा, 3 अपेक्षेनं सांगितलं जातं. द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नव कर्म. द्रव्य कर्म कशाला म्हणायचं? जे 8 प्रकारचे ज्ञानावरणारे कर्म ज्याची माहिती आपण बघणार आहे. ज्ञानावरण दर्शनावरण हे कर्म म्हणजे काय आहे तर ते सुद्धा एक द्रव्य आहे. म्हणजे द्रव्याचे पर्याय उद्गत द्रव्याचे. आपण कारमान वर्गाला बघितले ते कारमान वर्गाला कोण आहे? उद्गत परमाणूच आहे. आणि त्या उद्गत परमाणूच ते कारमान वर्गातून कर्मरूप होतात. तर ते जे कर्मरूप होऊन जीवाशी त्यांचा संबंध होतो त्यालाच काय म्हणायचं? द्रव्य कर्म. ते आहेत दिसत आपल्या सगळ्या आत्मप्रदेशावर, परंतु ते आपल्याला दिसत नाही, सूक्ष्म आहे. तर ते 8 प्रकारचे कर्म त्याला म्हणायचं ज्ञानावरणादी कर्म हे द्रव्य कर्म. आपल्याला काय वाटते? कर्म नुसती कल्पना आहे काय? भीती घालते लोकांना, पाप करू नये म्हणून, करू नये म्हणून. तर तशी कल्पना नाहीये. वास्तविक कर्म नावाचं म्हणजे पर्याय आहे उद्गत द्रव्याचे. ते परमाणू आहे म्हणजे कर्मरूप परिणाम होतात. प्रत्येक समयाला आपल्या जीवाच्या परिणामाच्या निमित्तानं कर्मरूप परिणाम होतात. तर ते ज्ञानावरणाने द्रव्य कर्म ते पुद्गल द्रव्य आहे. द्रव्य कर्म जे आहे काय आहे? पुद्गल रूप आहे. आणि
भाव कर्म जे आहे ते जीवाचे परिणाम आहेत. परंतु कसे परिणाम की कर्माच्या उदयानं उपशमन शोषमन उत्पन्न झालेले जे जीवाचे औपाधिक परिणाम विभाव भाव आहे त्याला काय म्हणतात भाव कर्म. जसं मोने कर्माच्या उदयानं क्रोध मान माया लोभ राग द्वेष मोह अज्ञान ज्ञानावर कर्माच्या उदय अज्ञान भाव आहे. तर हे सगळे काय त्याला काय म्हणायचं भाव कर्म. राग, थोडक्यात राग द्वेष मोह पहिला म्हणायला पाहिजे तर मोह राग द्वेष, मोह राग द्वेष अज्ञान असह्य हे सगळे जेवढे पण विभाव भाव आहे ते सगळे त्याला काय म्हणायचं भाव कर्म. ही कुणाची अवस्था आहे जीवाची. ही द्रव्य कर्म कुणाची अवस्था आहे बुद्धीची. आणि नो कर्म कशाला म्हणतात ह्या कर्माचं फळ देण्याला जे निमित्त होतात ते सगळे नो कर्म असतात. मग त्यामध्ये पहिलं शरीर आहे. शरीराच्या माध्यमातूनच कर्म आपल्याला उद्याला येते की कर्म फल देने में जो निमित्त बनता है वो सब नो कर्म है. तो शरीर भी जो है कर्म का फल देने में सब निमित्त बनता है. तो शरीर भी एक नो कर्म है. और जो भी जिस कर्म के नो कर्म बताएंगे अभी आएगा कुछ जैसे अभी हम आ गए मंदिर का दरवाजा बंद था, दरवाजा लगा हुआ था, तो अंदर की मूर्ति का दर्शन हो रहा है क्या नहीं हो रहा. तो हमारे दर्शनावन कर्म का मार्ग उदय था और उसमें निमित्त क्या बना दरवाजा बंद हुआ. आपने अब खुली जमीन थी उस पर आपने मकान बना दिया, दीवारें उठा दी ना. अब आप अंदर रहते हो, बाहर का दिखता है क्या उस दीवारों के कारण. तो आपका मकान आपके ज्ञानावर कर्म के उदय में निमित्त बन गए क्योंकि बाहर का आपको कुछ नहीं दिखाई दे रहा मकान ये सब उसके नो कर्म कहे जाते हैं. म्हणून नो कर्म किसको बोलेंगे कि कर्म के फल देने में जो निमित्त है उसको नो कर्म कहते हैं. तो वह मुख्यतः शरीर को नो कर्म कहते हैं क्योंकि शरीर भी कर्म के फल देने में निमित्त है. जो कर्म नाही नो का अर्थ होता किंचित किंचित कर्म. ये द्रव्य कर्म जिस प्रकार जीव को दुख में निमित्त बनता है तो ये नो कर्म जो है वो भी किंचित निमित्त है दुख देने में, इसलिए इसको नो कर्म कहते हैं. नो कर्म म्हणतात त्याला. तर कर्म का फल देने में जो भी निमित्त चीज बनती है उसको नो कर्म कहते हैं. आता सामान्य लक्षात काय ठेवायचं नो कर्म म्हणजे शरीर, औदारिक शरीर, वैक्रिक शरीर, ते आहारक शरीर आणि तेजस शरीर. 5 शरीर आहेत ना. 5 शरीर में कार्बन शरीर को छोड़कर बाकी जो 4 शरीर है उसकी क्या संज्ञा है नो कर्म और कार्बन शरीर की क्या संज्ञा है द्रव्य कर्म. औदारिक आदि 4 शरीर कौन कौन से शरीर है? औदारिक आदि 4 शरीर उसको नो कर्म कहते हैं. और द्रव्य 8 कार्बन शरीर को द्रव्य कर्म कहते हैं. कार्बन शरीर और कर्म द्रव्य कर्म इसका अर्थ एक ही है. 8 ज्ञानावनादि कर्म है उसको ही कार्बन शरीर कहते हैं, उसकी संपूर्ण समूह और उसी को द्रव्य कर्म कहते हैं. 5 शरीर में से द्रव्य कर्म क्या है कार्बन शरीर है और 4 शरीर को नो कर्म कहते हैं. और भाव कर्म क्या
आलेले जीव दोनों भी पुद्गल में है, द्रव्य कर्म नो कर्म। ये अभी बाहर है ना, ये बाहर का आवरण, इसको नो कर्म कहा। और उसके भीतर आवरण क्या है, द्रव्य कर्म का। और उसके भी इसके निमित्त से जो जीव के परिणाम हो रहे, जीव के प्रदेशों में जो है वो राग द्वेष मोह आदि भाव, वो राग द्वेष अभी ये जीव की पर्याय है, लेकिन ये जीव का स्वभाव नहीं है। भाव कर्म जो है वो जीव की विभाव गुण पर्याय है। पर्याय, विभाव द्रव्य पर्याय, स्वभाव द्रव्य पर्याय, विभाव द्रव्य पर्याय, स्वभाव गुण पर्याय, विभाव गुण पर्याय। ते परत परत त्याचे लक्षात घ्यायचं, कारण ते पुन्हा पण येते सगळीकडे। मग स्वभाव द्रव्य पर्याय कशा म्हटलं तर स्वभाव द्रव्य पर्याय किसको कहा था, सिद्ध पर्याय, स्वभाव द्रव्य पर्याय, परनिमित्त नाही। आणि विभाव द्रव्य पर्याय कोणते, मनुष्य देव नारद दिव्यांच स्त्री पर्याय, हे सगळे काय आहे विभाव द्रव्य पर्याय। विभाव गुण पर्याय कशाला म्हटलं, स्वभाव गुण पर्याय काय आहे, केवल ज्ञान, केवल दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य आदि गुणों की स्वाभाविक पर्याय, जो परिनिमित्त नहीं है उसको स्वभाव गुण पर्याय। और विभाव गुण कशा म्हटलं, जे गुणांची परच्या निमित्तानं जे पर्याय होते, जे कर्माच्या निमित्तानं जे पर्याय होते, ती सगळी काय आहे विभाव गुण पर्याय। मग हे भाव कर्म ही जीवाची विभाव गुण पर्याय, आणि द्रव्य कर्म ही पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय। काय म्हणाला, विभाव द्रव्य पर्याय गुणाची पुद्गलाची, आणि भाव कर्म ही जीवाची विभाव गुण पर्याय, चारित्र गुणाची, राग द्वेष मोह, ज्ञान गुणाची अज्ञान, संयम गुणाचे असंयम, हे सगळे विभाव गुण पर्याय। आणि मग कर्म काय आहे, हे पण पुद्गलाची विभाव द्रव्य पर्याय, पुद्गलाची हे दोन्ही पण विभाव द्रव्य पर्याय, द्रव्य कर्म आणि नो कर्म, आणि जीवाची विभाव गुण पर्याय। प्रत्येक कुठली पण गोष्ट लिहिणार, ती कोणता गुण आहे, कोणतं द्रव्य आहे, कुठल्या द्रव्याची ती कुठली पर्याय आहे, हे आपल्याला आता सगळे हे व्हायला पाहिजे, स्पष्ट व्हायला पाहिजे कुठल्या पण विचार। म्हणून ते पहिला अध्याय फक्त करायचा, परत परत रिव्हिजन करून त्याची परीक्षा द्यायची तुम्हाला। तर 4 प्रश्न झाले, 3 प्रश्न झाले फक्त ह्याच्यातले। जीवाचे किती भेद आहेत, 2 भेद। कोणते, संसारी जो कोणास म्हणतात, कर्मचे जीवाला संसारी, आणि मुक्त जो कोणास म्हणतात, कर्मचे जीवाला मुक्त जीव। कर्माचे आपण किती भेद बघितले, द्रव्य कर्म, भाव कर्म, द्रव्य कर्माचे किती म्हणजे 8 सांगायचे, किंवा ह्यालाच कर्म ज्या करून संज्ञा असते तसे कसे विचारतात 8 सांगायचे। तर द्रव्य कर्म किती, भाव द्रव्य कर्म कशाला म्हटलं, ज्ञानामध्ये 8 कर्मांचा जो समूह आहे, जे कारण शरीर, त्याला काय म्हटलं द्रव्य कर्म। आणि भाव कर्म कशाला म्हटलं, जे जीवाची पर्याय, आपल्याला जे उत्पन्न होतात ते सगळं काय भाव कर्मच आहे। आणि कर्म काय, औदारिक आदी 4 शब्द, आणि जीव कसा आहे त्या सगळ्यापासून भिन्न। ध्यानामध्ये सांगतो मी, ते सगळ्या शब्दांचे अर्थ कळाले तर मग ते ध्यान करते, मी द्रव्य कर्मापासून भिन्न आहे, आता कशापासून भिन्न बघा, द्रव्य कर्म माहित नाही तर विभाव कर्मापासून भिन्न आहे, भाव कर्म काहीच माहित नाही तर विभाव कर्मापासून भिन्न आहे कसं समजणार। हे सगळ्या शब्दांचे अर्थ आपल्याला लक्षात यावे, म्हणजे प्रवेशिका झाली तर ध्यान खूप चांगलं होतं, त्याचं लक्षात येतं। आणि ते नो कर्मापासून भिन्न आहे, त्याने भाव कर्म, द्रव्य कर्म, नो कर्म समजण्यासाठी दृष्टांत घ्यायचा नारळाचा। नारळ आहे तर वास्तविक नारळ कशाला ते म्हणायचं, व्यवहाराने ह्या 3
नारियल वास्तविक किसको कहेंगे? ऊपर के छिलके को शेंडी, शेंडी बोलते हैं ना, ऊपर की एकदम बड़ा नारळ होता है तो उसके ऊपर छिलका होता है, बड़ा छिलका। फिर उस छिलके को अपन निकाल करके क्या करते हैं? फेंक देते हैं। उसको जब तक वो उसमें जुड़ा हुआ था तो उसको नारियल समझ थी, लेकिन जब उसको अलग किया तो वो नारियल से भिन्न हो गया। उसके अंदर वापिस नरवटी होती, नरवटी असते बरं। तर ती नरवटी को क्या करतो अपन, ज्याला खोबरं पाहिजे त्याला उसको भी तोड़ देते हैं, उसको अलग करते हैं। अंदर का जो गोला होता है उसको लेते हैं। अब गोले को भी क्या करते हैं, ऊपर का जो लाल छिलका है उसको निकालते हैं और अंदर का जो सफेद सफेद होता है गोला उसको सेवन करते हैं। तो नारियल वास्तविक कैसा हुआ? अंदर का जो सफेद गोला है वो वास्तविक का गया, लेकिन जब तक उसके सानिध्य में संयोग हुए तीनों के तब तक उसको नारियल समझा नहीं। अब जब निकाला तो उसको क्या बोलते हैं? शेंडी। तो जब तक उसके साथ में संजीवन थे उसको उपचार से हम नारियल कहते थे, लेकिन वो नारियल नहीं है वास्तव में। तो उसको जब अलग करके अंदर का जो सफेद होता है उसका ही हम सेवन करते हैं। तो फिर उसको ज्यादा काढलं त्याला आपण म्हणतो त्याला शेंडी, नारळ म्हणतो का त्याला? शेंडी म्हणतो। त्यानंतर त्याच्या आपल्याला काय म्हणतो? नारळ म्हटलं का नरवटी म्हणतात। त्या आपलं जे कोणाला शिकल्या त्याला आपण काय म्हटलं? फोलपट, त्याच्यावरचं सालपट, सालपट म्हणतो। मग ते तिन्ही काढल्यानंतर आपला जो सफेद असतो गोळा तो खरा नारळ। मग ज्या वेळेला तिन्ही त्याच्या संयोगामध्ये होते त्याला खरे उच्चारण नारळ म्हटलं, परंतु ते नारळ होते का? नव्हते। तर त्यापासून त्या गोळ्यापासून भिन्नच होते की ते अंदर के सफेद हिस्से वो तीनों अलग ही थे। उसका लाल छिलका, नरवटी और वो शेंडी, ऊपर का जो शेंडी बोलते हैं जो निकलते हैं ना मांस के लिए बनता है। उसी प्रकार उसी प्रकार जब जीव इन तीनों के संयोग में है, कर्म कर्म भाव कर्म, तो सभी को जीव कहा जाता है उपचार से, व्यवहार से। शरीर को हमारे जीव कहा जाता है, हमारे जो भाव है राजवेश वो भी जीव के परिणाम कहे जाते हैं। द्रव्य कर्म से सहित है वो, उसको भी जीव कहते हैं, लेकिन वास्तव में वो जीव है क्या? नहीं। तो ये लोग मतलब ऊपर की छिलके के मतलब शेंडी प्रमाण आहे, मोठं स्थूल आहे ते, त्याला वेगळं केलं की हे द्रव्यकर्म म्हणजे नरवटी प्रमाण आणि आतलं ते लालिमा म्हणजे काय आहे? भाव कर्म। ह्या तिन्ही न रंगीत, जसं तो पांढरा गोळा आहे तसं ह्या तिन्ही न रंगीत शुद्ध जीव आहे। मग आता सुद्धा वर्तमानामध्ये निश्चय ज्ञान म्हणजे स्वभाव अपेक्षेनं जीव ह्या तिन्हीपासून भिन्न आहे, म्हणून त्या तिन्हीचा संयोग असल्यामुळं जीव आता शुद्ध दिसत नाही आपल्याला। मग शुद्ध होण्यासाठी जीवाला काय करायला पाहिजे? त्या तिन्हीला जीवापासून वेगळं करायला पाहिजे। जीव को इन तीनों से अलग करेंगे तो जीव शुद्ध जो है वो प्रकट होता है। तो वही प्रक्रिया अभी हम धर्म करने मतलब इन तीनों को अलग करना है, तीनों को अलग करने के लिए हम धर्म करते हैं, दुसरा आपण करतो। अशा प्रकारे हे कर्मापासून ह्या तिन्हीपासून भिन्न आपला शुद्ध जीव स्वभाव, म्हणून त्याचे पण आपल्याला परिचय पाहिजे। जिसको अलग करना है उसको भी हमें समझना पड़ेगा, क्योंकि वो जब तक उसका लक्ष्य नहीं जानेंगे तो उसको अलग नहीं कर पाएंगे। बुद्धीनच करायला लागेल ना आपल्याला। अलग करायचं म्हणजे कसं वेगळं करायचं म्हणजे कसं करणार? काढून ठेवणार शरीर बाजूला, द्रव्यकर्म काढून ठेवणार बाजूला। आता आहे ते आपण जाणं लागलं की ते आपोआप निर्जरित होऊन जातात। आपण अंतरंगामध्ये भेद विज्ञान केलं की मी
जसे आपल्याला शुद्ध अवस्था प्राप्त होईल. म्हणून हे सगळं समजून जीवनामध्ये त्याचा प्रयोग करायचा वेगवेगळ्या. म्हणजे या शब्दांचा अर्थ त्याला वेगळं करण्यासाठी करायचा, आपल्यापासून वेगळं समजण्यासाठी. जे बरोबर आता उद्यापासून